तर नमस्कार मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे आपण पोहोचलो नेपाळला. नेपाळला पोहोचल्यानंतर आपण मस्तपैकी दात वगैरे घासून आंघोळ वगैरे करून रेडी होणार होतो आपण. मग पहा भावांनो, आपण ह्या रूमवरती थांबलो होतो आपण. रोहित तर झाला होता फ्रेश, मीच बाकी होतो फ्रेश होण्याचं. मग काय फ्रेश वगैरे झालो, मस्त डान्स करत आपण भांग पाडून घेतला. मग काय म्हटलं, जायचं होतं आपल्याला भगवान गौतम बुद्ध यांचा जिथं जन्म झालेला आहे त्यांचा राजमहल ते बघण्यासाठी. मग काय आपण झालो होतो मस्त फ्रेशअप वगैरे तयार करून मस्त निवांतपणे फ्रेश झालो होतो. म्हटलं जेवण वगैरे करून घ्या. मग काय खाली आलो आपण आणि केलं जेवणाचं ताट रेडी. मी आणि मामा सोबत बसलो होतो जेवायला. मग बघा भावानं, आज जेवण होतं. मामानं ड्रेसिंग एकदम कडक घातली ती. मग म्हटलं काय थोडे 2-3 घास पोटामध्ये टाकून घेऊ, कारण तिकडे टाइम लागणार होता भरपूर. आपण जाणार आहोत आज नेपाळमधल्या लुम्नी या ठिकाणी. मग काय मस्तपैकी जेवण बिवण झालं, निघालो आपण आपल्या गाडीकडे जाण्यासाठी. गाडीकडे जात असताना बघा भावानं, ही आपली गाडी मस्त दिसते की नाही भावानं एकदम. मग काय गाडीला सेल्फी मारा म्हणलं आणि निघा आता. पुढे निघलो आम्ही. नेपाळच्या बाहेर आल्याच्या नंतर चाललो होतो आम्ही लुम्नी या गाव ठिकाणी, जिथं भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे बरं का भावांनो. मग का बघा, हे तिथं लागली होती कमान लुम्नी या गावाची. ह्या कमानीपासून स्ट्रेट जावं लागतं सर. आपल्याला नेपाळ बॉर्डर पासून तर लुम्नी हे गाव 25 किलोमीटर वरती पडतं. मग काय तिथं आलो आपण आणि तिथं पार्किंगला लावली गाडी. या गाड्या आपण टॅक्सी बुक केलेल्या होत्या आज दिवसभर फिरण्यासाठी. ही ओमनी पाहिली तर मला लहानपणी पिक्चर पाहायचो मी, किडनॅप करणारी गाडी, अशी फिलिंग आली. फिलिंग तर अशी ढगात गेली होती. मग आपली काय भावांना आपण पोहोचलो होतो जिथं भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता त्या ठिकाणी. बघा भावांनो, वातावरण तर मस्त एकदम साजूक तुपातलं सारखं होतं. मस्त असं निसर्गरम्य वातावरण म्हणजे किशोर गायकवाडचं असं मन रमून जात असतं. खरंच खूप छान वातावरण होतं. एकदम बेस्ट. मला तर खरं आवडलं. आणि हा दिवस माहिती का मित्रांनो, 24 घंटे चालू असतो. मग काय आहे बा, लुमनी एकच नंबर कडक बनवलेलं आहे बरं का. सीन पण एक नंबर आला तिथं. मग मध्ये तर बघा तुम्ही, फायनली आम्ही पोहोचलो तर तिकीट काउंटरवरती. इथं इंडियन रुपयामध्ये 80 रुपये लागत्या, नेपाळी रुपयामध्ये 20 रुपये लागतात. म्हणजे बघा किती लुटतं आपल्याला इथं. मग काय आम्ही आमच्या सगळ्यांचं तिकीट काढलं, आम्ही निघालो होतो त्यांचं राजमहल पाहायला. बघा भावानं, खरंच खूप वातावरण छान आहे का नाही, मस्त आहे एकदम. आता मध्ये अलाउड आहे का नाही कॅमेरा वगैरे तर बघूच, पण तुम्हाला पूर्ण दाखवायचा मी प्रयत्न करेन. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाचा स्तंभ आहे. ते काय बघा, एकदम मस्त आहे. असं असं वाटत होतं म्हणजे मी नेपाळमध्ये एखाद्या बाहेरच्या कंट्रीमध्ये, असं का फ्रान्स, जपान वगैरे अशा ठिकाणी वाटत होतं मला. अशी परिस्थिती आपल्या इथं नाहीये कुठंच भावांनो. बघा खूप छान, बघून असं मन प्रसन्न झालं होतं. मध्ये कॅमेराला अलाउड नसल्यामुळं आपल्याला काही घेता आलं नाही. व्हिडिओ जर आवडला असेल भावांनो, तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा बरं का. बघा, तुम्हाला जर आनंद वाटला असेल आमच्यासोबत, तुम्हाला व्हिडिओ भारी वाटला असेल, नक्की शेअर करा भावांनो. आणि कोणीही नेपाळला आल्याच्या नंतर चेकिंग वगैरे नेट व्यवस्थित करा भावांनो. आणि आपल्या जीवाची काळजी घ्या भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.